SSC JD 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हा बघा, रोहित आपल्या प्रवासात 3 बरोबर भागामध्ये वाटतो. पहिला भाग 30 किलोमीटर पर आवर्स वेगाने, दुसरा 40 आणि तिसरा 50 किलोमीटर पर आवर्स वेगाने कारने पार करतो. तर या संपूर्ण प्रवासामध्ये त्याचा सरासरी वेग किती असेल? कारचा सरासरी वेग काढायचा आहे. जेव्हा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे, सरासरी जर वेग काढायचा असेल, एक सूत्र लक्षात ठेवा. एकूण अंतर जे काही गेलो आपण, ते एकूण अंतर भागेला पाहिजे एकूण वेळ. एकूण अंतर भागेला एकूण वेळ. बघा, 3 टप्प्यामध्ये जात आहे तो. पहिला भाग जात आहे तो 30 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने. दुसरं काहीतरी अंतर असेल तो 40 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने जातो. आणि शिल्लक राहिलेलं जे काही अंतर असेल तो 50 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने जातो. इथे आपल्याला अंतर वगैरे काही दिलं नाहीये. तर बघा, जेव्हाही अंतर वगैरे दिलं नसेल तर आपण 30, 40 आणि 50 या संख्येचा काढून घ्या लसावी, LCM. यांचा जर लसावी काढला तो किती येते? लसावी येते 600. यांचा लसावी आला 600. म्हणजे इथे 600 किलोमीटर अंतर गेला असेल तो, इथे पण 600 किलोमीटर अंतर गेला असेल, कारण की 3 समान भागामध्ये गेलाय. आणि इथे पण 600 किलोमीटर अंतर गेला असेल असं आपण मानून घेतलं. आता टोटल जर अंतर, एकूण अंतर जर पाहिलं तर 3 गुणिला 600. एकूण अंतर किती आहे? 3 गुणिला 600. बघा, 1 2 3, 3 गुणिला किती अंतर? 600. तर 30च्या स्पीडनं 600 जाण्यासाठी किती वेळ लागला असेल? तर 30च्या स्पीडनं 600 जाण्यासाठी 20 तास इथे वेळ लागला असेल. 40च्या स्पीडनं 600 जाण्यासाठी किती वेळ लागला असेल? 15 तास. आणि 50च्या स्पीडनं 600 जाण्यासाठी किती वेळ लागला असेल? 12 तास. 20 आणि 15 किती होते? 35. 35 आणि 12 जर म्हटलं तर किती होते? 47. म्हणजे 47 तास वेळ लागला असेल एकूण अंतर जाण्यासाठी. तर एकूण अंतर आहे 3 गुणिला 600, याला वेळ लागला असेल 47 तास. आता एकूण अंतर भागेला एकूण वेळ केलं तर सरासरी वेग मिळतं. आता या 47 ने ही संख्या तर भाग होणे नाही हे समजत आहे आपल्याला. म्हणजे 45 तर उत्तर येणार नाहीये. त्याच्यानंतर 45 उत्तर नाही आपलं, 40 पण उत्तर नाहीये. आता या दोन पैकी काहीतरी उत्तर आहे आपलं, बरोबर. 35.1447 आहे किंवा 38.1447 आहे. या दोघांपैकी काहीतरी उत्तर आहे. त्यामध्ये पण बघून घ्या आपण. इथे जर ऑप्शनचा विचार केला तर याच्या एकक स्थानी किती येणार आहे? 0. तर जे काही उत्तर राहणार त्याच्या एकक स्थान 0 आलं पाहिजे. बघा, आता याचं एकक स्थान किती आहे? 7. 7 गुणिला जर 5 म्हटलं तर किती होते? 35. 35चं एकक स्थान किती आलं? 5. आणि त्याच्यामध्ये जर 4 ऍड केला आपण तर किती उत्तर येते? 9 येते. तर इथे एकक स्थान किती आलं पाहिजे? 0. तर हे उत्तर नाही राहणार. आपलं उत्तर राहणार 38.1447. चेक करायचं असेल तर करू शकता आपण. 7 8 किती होते? 56. 56चं एकक स्थान किती आलं? 6. आणि त्याच्यामध्ये जर आपण 4 ऍड केला, 6 4 किती होते? 10. एकक स्थानी किती येते? 0च पाहिजे होतं आपल्याला, म्हणून हे उत्तर राहणार 38.1447. आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार. ठीक आहे. आणि